म्हटले का घरामध्ये आईने लाडू केले. आईला म्हटले एक लाडू दे ग. आईने सांगितलं देवाने खाल्ल्याशिवाय माणसाने खायचा नाही. तू आता माझ्या घरी चल. देव म्हटले नामदेवा नाही, तू प्रत्येक वेळेला हट्ट करतोस, आता मी तुझं ऐकणार नाही. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. नामदेवा जा. अरे घरी आई वाट बघत असेल. नाही देवा, जोपर्यंत तू माझ्या बरोबर घरी येत नाही ना तोपर्यंत मी मंदिरातून कुठेच जाणार नाही. बाल हट्ट झाला होता. अक्षरशः पहाटेचे 3 वाजले. देव म्हणतात ऐक नामदेवा. देवाच्या लक्षात आलं रात्री 9 वाजल्यापासून हट्ट करून बसले, पहाटेचे 3 वाजले, घरी गेल्याशिवाय हा काय आता घरी जाणार नाही. देव म्हटले नामदेवा आता मी तुझ्या घरी जातो, पण मी तुझ्या घरी जाऊन येईपर्यंत माझी वीट, माझी जागा, माझं पद आता तुला सांभाळायचे. हरकत नाही म्हटले. देवा उतर तू खाली. देव विटेवरून खाली उतरले. आता नामदेवराय विटेवर उभे राहिले. आता विटेवर उभे राहिले, पण देवाने नामदेवरायाला आपलं सगळं रूपही दिलं, रंगही दिला, सगळं काही देऊन टाकलं. याला म्हणतात स्वरूपता मुक्ती. सगळं दिलं. नामदेवराय म्हणतात जा देवा. अरे तसं नाही, कबरेवर हात ठेव, माझ्यासारखं दिसलं पाहिजे ना. आणि बघ नामदेवा सांगून ठेवतो पहाटेचे 3 वाजले. 4 वाजता मंदिरामध्ये पुजारी येतील. मला जर यायला वेळ झालाच, शक्यतो होणार नाही पण झालाच, तर प्रथम पुजारी अंगावरचे कपडे काढतील, दह्या दुधाची आंघोळ घालतील, नंतर तुला थंड पाण्याचं स्नान घालतील. पाणी कितीही जरी थंड वाटलं अजिबात अंगाची हालचाल करायची नाही. नंतर तुला लोण्याचा गोळा भरवतील. लोण्याचा कितीही जरी सुंदर वास आला अजिबात लोणी खायचं नाही. नाही खाणार. अरे देवा, इथे गप्पा मारण्यापेक्षा पटकन जाऊन ये ना, ही वेळच आपण येऊ देऊ नये. आता नामदेव निघून गेले. विटेवर उभे कोण आहेत? नामदेवराय. आता देव नामदेव महाराजांच्या घरी गेले. नामदेवरायांचा परिवार म्हणजे आपल्यासारखा 4 माणसांचा परिवार नव्हता. 14 माणसं नामदेवरायांच्या घरी होती. किती? नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. आता 14 माणसांशी गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळलंच नाही. तिकडे पुजारी मंडळी मंदिरामध्ये आली. नामदेवरायांच्या अंगावरचे कपडे काढले, दह्या दुधाचं स्नान घातलं, पाण्याची आंघोळ घातली, तरी काहीच केलं नाही. पण ज्या वेळेला सुंदर असा लोण्याचा गोळा नामदेवरायांच्या तोंडामध्ये भरवल्या बरोबर नामदेवरायांची जीभ अशी आतल्यातच वळवळ करायला लागली. अक्षरशः नामदेवराय लोणी खाऊ लागले. एवढा मोठा लोण्याचा गोळा बघता बघता छोटा छोटा होऊ लागला. पुजाऱ्यांचं लक्ष गेलं. सगळीकडे आरडाओरडा झाला. 28 युगात झाली, अजूनपर्यंत देवानं कधी लोणी खाल्लं नाही. आज देव लोणी खातोय, आज देव लोणी खातोय. सगळ्या पंढरपूरमध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि सगळं पंढरपूर मंदिरामध्ये पळत सुटलं. का? तर मंदिरामध्ये देव लोणी खातोय. आता देव नामदेवरायांच्या घरातून बाहेर आले, बघितलं तर सगळी लोक सैरा वैरा मंदिराकडे पळत होती. एकाला विचारलं का हो काय झालं? काही नाही ग बसा. म्हटले मंदिरात देव लोणी खातोय. कोणाला सांगते? देवा. देवाच्या लक्षात आलं 100% नामदेव महाराजांनी मंदिरात काहीतरी घोटाळा. देव घाईघाईने मंदिरामध्ये गेले. इतकी गर्दी, जायलाही रस्ता नव्हता. कसा तरी रस्ता काढले, पुढे गेले. नामदेवराय लोणी खात होते. ज्ञानोबाराय त्यांच्याकडे बघत होते आणि देव तिथे गेले. ज्ञानोबाराय म्हणजे अंतरज्ञानी. देवाला बाजूला बघितलं, सांगितलं देवा अरे या सर्वसामान्य लोकांना फसवू शकतोस, पण आमच्यासारख्या संताला नाही. आम्हाला माहितीये नामदेवरायांच्या प्रेमाखातर आज तुझी जागा, तुझं पद तू कुणाला दिलंस? नामदेवरायांना दिलंस. इतकी नामदेवरायांनी देवाची भक्ती केली, इतकं त्या देवाचं नामचिंतन केलं, त्या देवाने आपले पदच नामदेवरायाला दिलं. त्याला म्हणतात पदी वैसोनी पदवी घे. ही ताकद कशाची हो? फक्त राम म्हणता रामाची विजय. ही ताकद आहे रामनामाची. म्हणून तो भगवान परमात्मा या जगामध्ये आपला उद्धार करण्याकरता आला. ज्या गणपती बाप्पाचा आपण आज कार्यक्रम साजरा करणार आहोत ना, ते गणपती बाप्पा म्हणजे काही सर्वसामान्य देवता नाही हो. सुख करता सुख देणारी, दुःख हरता दुःख निवारण करणारी, वार्ता विघ्नाची वार्ता निवारण करणारी आणि नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. भक्ताच्या मनात
मनातली इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. त्याचं आपल्याला स्मरण करायचंय. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या देनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी शोभाता. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या देनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी शोभाता. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या देनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी शोभाता. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या देनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी शोभाता. केले मोदक नानक माझे नाव काढून तांदळाचे आलो ओळख साऱ्या घराचे दिन येतील पाणी सुखाचे सेवा जाणून गुण मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी शोभाता. तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या देनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी शोभाता. करणी देवी शोभाता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. प्रत्येकाला सुख देणारी ही देवता म्हणजे गणपती बाप्पा. परंतु ऐका, गणपती पांडुरंग नोहे दुजा. हे प्रत्येक जण काय आहेत वेगळे नाही, सगळेजण एकच आहेत. फक्त आपल्या भक्ताच्या अवताराकरता त्याने वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात राम म्हणता रामचे होई जे आणि पदी बाई सोनी पदवी घे जे. भगवान परमात्मा आपलं पद आपली जागा आपल्या भक्ताला देत असतो. पण माझ्या देवाचा स्वभाव असा आहे, एकदा का त्याने आपल्या भक्ताला वचन दिलं का दिलेलं वचन भगवान परमात्मा मोडत नाही. अभंगाचे ऐसे सुख वचनी आहे
यमुनेच्या तीरी आणि हात खांद्यावरी राधिकेच्या. आता राधेच्या कांद्यावर हात ठेवून उभे होते. हे वाक्य ऐकल्याबरोबर आई साहेबांचे तळ पायच्या मस्तकात गेले. लगेच राधेला पत्र लिहिलं, राधे संध्याकाळी जरा घरी तुझा पाहुणचार करायचा आहे. आता पाहुणचार प्रेमाचा होता की रागाचा महिला म्हणला. आता आई साहेबांचं पत्र आलं. बिचारी राधा मनामध्ये काहीच नाही. ती आली. आल्याबरोबर आई साहेबांनी तिला पाणी दिलं. राग मनामध्ये होता. दूध उकळायला ठेवलं. दूध खळखळा उकळत होतं आणि तेवढ्यात राधा आली आणि आई साहेब गेल्या आणि स्वतः एक त्या उकळत्या दुधाचा ग्लास भरला. राधेच्या समोर गेल्या सांगितलं, राधे एवढं दूध पिऊन टाक. बिचारी राधा मनामध्ये काहीच नाही. हातामध्ये दुधाचा ग्लास घेतला आणि मनातल्या मनात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरादे हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. मनामध्ये कृष्णाचं भजन चालूच होतं. भजन करता करता उकळत्या दुधाचा ग्लास तोंडाला लावला आणि गटागटा दूध पित होती. आई साहेबांना वाटलं एवढं उकळतं दूध पिलं म्हणजे काही क्षणातच राधेचे डोळे आणि जीभ बाहेर येणार. आई साहेब बघतच राहिला. सगळा दुधाचा ग्लास पिला, ग्लास खाली ठेवला आणि राधेने सांगितलं, आई साहेब छान पाहुणचार केला, आता येते. राधा निघून गेली. पण आई साहेबांच्या मनामध्ये खंत राहिली की अरे मी माझ्या हाताने उकळतं दूध दिलं आणि उकळत्या दुधाचा राधेला त्रासच कसा झाला नाही. मनामध्ये असा विचारांचा कल्लोळ माजला होता. तेवढ्यात भगवान परमात्मा आले. असे पलंगावर पहुडले. आई साहेब देवाच्या चरणाची सेवा करण्याकरता गेल्या. बघते तर काय, देवाच्या तळ पायाला खरून असे मोठे मोठे फोड आलेले होते. आई गर्व करतात. गर्व करण्यासारखंही असलं पाहिजे ना. बघा दोघी जणी डॉक्टरच्या बायका. बोलता बोलता दोघींचं माझा नवरा हुशार, ती म्हणते माझा नवरा हुशार. बोलता बोलता अगदी ते भांडणापर्यंत बोलणं गेलं. ती सांगते माझा नवरा इतका हुशार, इतका हुशार. आमच्या गावामध्ये गल्लीमध्ये कुत्रा होता. ते कुत्रा असं झोपलेलं होतं. एक लहान मुलगा आला, त्यानं मोठा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या पाठीत टाकला. इतका मोठा दगड टाकला का त्या कुत्र्याची शेपटीच तुटली. ते कुत्र जोर जोरात ओरडायला लागलं. माझ्या नवऱ्याला त्याची दया आली. माझा नवरा पळत आला. त्या कुत्र्याला उचललं, दवाखान्यात नेलं. त्याच्या शेपटीला मलमपट्टी केली. 7-8 दिवस त्याला दवाखान्यात त्याच ऍडमिट ठेवलं आणि खोटं सांगत नाही म्हटली. त्या कुत्र्याला नवीन शेपटी फुटली. इतका तुझा नवरा हुशार. आता माझा नवरा किती हुशार म्हटली आहे. अगं तुझ्या नवऱ्याने ते कुत्र नेलं ना, अगं माझ्या नवऱ्याने ती एवढीशी तुटलेली शेपटीच नेली म्हटली वाकडी. ती दवाखान्यात नेली. तिला मलमपट्टी केली. 7-8 दिवस त्या शेपटीला सलाईन काय, इंजेक्शन काय, इतकी ट्रीटमेंट त्या शेपटीवर केली आणि 8व्या दिवशी खोटं सांगत नाही म्हटली. त्या शेपटीला नवीन कुत्रच फुटलं. आता हे कुठे शक्य आहे. म्हणजे काही काही ठिकाणी वर्णन कसं असावं, करण्यासारखं असावं, पण ते वर्णन कसं असावं, सार्थ असावं. जे संत महात्मे देवाचं वर्णन करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा काय करतो माहिती, ऐसे सुख वचनी आहे. आपल्या भक्ताचा शब्द पाळतो. आपल्या भक्ताचं वचन तो कधी मोडत नाही. म्हटले कुणाचं वचन मोडलं नाही सांगा तरी. कसा शब्द पाळतो तेही सांगा. ऐका, एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकानं ऐका. एक दिवस मांडवी ऋषी देवाचं ध्यान करत बसले होते आणि भगवान विष्णूंचं ध्यान करता करता मांडवी ऋषींच्या ध्यानामध्ये एक सुंदर अशी मेकअप केलेली सुंदर तरुण तडफदार स्त्री त्यांच्या ध्यानामध्ये येऊ लागली. आता मांडवी ऋषी त्या स्त्रीला ध्यानातून बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, पण ती स्त्री पुन्हा पुन्हा त्यांच्या ध्यानामध्ये येत होती. मांडवी ऋषी म्हटले माझं काही बिघडलं नाही. जन्माला आल्यापासून स्त्रीचा स्पर्शही माझ्या मनाला कधी झाला नाही आणि मी देवाचं ध्यान करतोय, ध्यानामध्ये स्त्री येतेच कशी. त्या अर्थी माझं काही बिघडलं नाही, पण मी ज्या देवाचं ध्यान करतोय ना त्या भगवान विष्णूचं 100% त्याचंच काहीतरी बिघडलं असणार. किती आपल्या ध्यानावर विश्वास होता. काय म्हटले,
माझं काही बिघडलं नाही, पण मी ज्या देवाचं ध्यान करतोय ना त्याचं काहीतरी बिघडलं असणार. जातो आणि बघतोच म्हटले काय झाले. मांडवी ऋषी निघाले आणि थेट वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेले, सगळीकडे देवाला शोधलं, देव काही भेटेना. एकाने सांगितलं म्हणे सगळीकडे देवाला शोधलं, देवच काही भेटत नाही. एकाने सांगितलं तिकडे एक देवाची आरामाची खोली, कधी देवाला कंटाळा आला तर देव तिकडे जातात, शेवटचं तिकडे जाऊन बघा. आता मांडव ऋषी त्या खोलीकडे गेले. पूर्ण पॅकबंद अशी ती खोली होती आणि एका डोळ्याने दिसेल एवढं छोटंसं छिद्र त्या खोलीला होतं. मांडव ऋषीने त्या छिद्रातून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं की भगवान विष्णूने सुंदर अशी साडी घातली होती, केस मोकळे सोडले होते, सुंदर असा मेकअप केला होता आणि भगवान परमात्मा स्वतःलाच आरशातून इकडे तिकडे बघत होते आणि म्हणत होते मी स्त्री रूपामध्ये किती सुंदर दिसतोय, अशी स्वतःशीच म्हणत होते. भगवंताचा शब्द ऐकला. मांडव ऋषी म्हटले देवा तरीच मी म्हणतोय का मी तुझं ध्यान करतोय आणि माझ्या ध्यानामध्ये स्त्री येतेच कशी. अरे देवा तुला इतकी स्त्री व्हायची हौस आहे ना, मग असं लपून छपून कशाला स्त्री होतोस. देवा मी खरं सांगतोय, आज तू हे जे स्त्री रूप घेतलंस ना, तो भगवान परमात्मा त्या स्त्री रूपामध्ये इतका सुंदर दिसत होता, कारण जगाचा बाप दिसायला इतका सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किरपा कटी प्रभा, अगणित लाभ तेज पुंजाले, नवर्ण वेते तिची शोभा, कानड विठ्ठलू कर्नाटक, तेरी मग लावे केला वेदो. ज्याच्या तेजा पुढे चंद्र सूर्याचा तेजही फिक्क आहे, तो किती सुंदर दिसत असेल. मांडवी ऋषी म्हटले देवा या स्त्री रूपामध्ये तू इतका सुंदर दिसतोय, इतका सुंदर दिसतोय, पण असं लपून छपून स्त्री होऊ नकोस. आज हे जे स्त्री रूप घेतलेस ना, हे स्त्री रूप घेऊन एक ना एक दिवस संपूर्ण जगाच्या समोर तुला यावं लागेल, असा मांडवी ऋषीने देवाला शब्द दिला. आणि म्हणून मांडवी ऋषींचा शब्द पाळण्याकरता ज्या वेळेला भस्मासूर नावाचा राक्षस भगवान शंकरांना मारण्याकरता त्यांच्या पाठीमागे लागला होता, तेव्हा भस्मासुराच्या तावडीतून भगवान महादेवांना वाचवण्याकरता माझ्या भगवान विष्णूने कोणाचं रूप घेतलं होतं, मोहिनीचं. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला हे सगळ्या जगाला माहितीये. म्हणून तर मांडवी ऋषींचा शब्दही पाळला. मांडवी ऋषींच्या शब्दाकरता स्त्री झाले आणि भस्मासुराचा नायनाटही केला. म्हणजे भगवान परमात्मा काय करतो, आपल्या भक्ताचा उद्धार करतो. मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाडा, नाम घेता पंढरी राणा. अनेक प्रकारचे अवतार माझ्याने याला करता घेतलेले आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही तुम्हाला रामाचं चिंतन करण्याचा आग्रह का करतोय, कारण का तर प्रत्यक्षात त्या राम नामाची चव आम्ही घेतली आणि मग आम्ही तुम्हाला घेण्याकरता सांगतोय अभंगाचे तिसरे चरण.
रामरसाचे चवी अनरस रुचती केवी तुकोबाराय म्हणतात त्या देवाच्या नामचिंतनाची आम्ही प्रथमतः चव घेतली. आम्ही चव घेतली आणि मग आम्ही तुम्हाला सांगतोय. तसं आम्ही तुम्हाला सांगत नाही. सेवी तो हा रस वाटी तो अनेकान घ्यारे होऊ नका रानवरी. आम्ही चव घेतल्यानंतर तुम्हाला ते करण्याकरता सांगते. कारण तुकोबाराय म्हणतात, संत महात्मे म्हणतात, प्रत्येक गोष्टीचा आम्ही प्रथमतः अनुभव घेतो. अनुभवी आले अंगा आणि तो या जगात येत असे. आम्ही अनुभवाशिवाय कुठल्याच गोष्टी बोलत नाही. काही काही लोक फक्त बोलतात, एखाद्याचं ऐकून बोलतात. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही कुणाचं ऐकून बोलत नाही. फक्त एखाद्याचं तुम्ही ऐकून जर बोलत बघा. एका मुलीचं लग्न करायचं होतं. तिच्या आईने तिला सांगितलं, बाई लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस. तिथे गेल्यानंतर अजिबात सासू सासऱ्यांना उलट बोलायचं नाही. सासूने तुला कुठलंही जरी काम सांगितलं ना, उलट बोलायचं नाही. सासूबाई जरी काही म्हटलं ना, तिला सांगायचं, सासूबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे, एवढंच वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं? सासूबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे, एवढंच वाक्य म्हणायचं. आणि एवढं वाक्य तू महिनाभर फक्त म्हटली ना, का सासूला जिंकलं समजायचं. आता शिकवलं आईने मुलीला. आता लग्न करून मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती सुनबाई उठली. तिने भाजी करायला घेतली. सासूबाई म्हणते, सुनबाई आमच्याकडे ती भाजी तशी नाही करायची, ती अशी करायची. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. सासू खुश. दुसऱ्या दिवशी परत सुनबाई दळण करायला बसली. सासूबाई म्हणते, सुनबाई ते दळण तसं नाही करायचं, ते असं करायचं. म्हटले, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. आता तिसऱ्या दिवशी सासूबाईचा चालता चालता मोडला पाय आणि सासूबाई पडली खाटेवर. उठता येत नाही, बसता येत नाही, काहीच करता येत नाही. सुनबाई चहा घेऊन गेली आणि सासूबाई म्हणते, सुनबाई अगं रोज उठलं का इकडे तिकडे फिरायची सवय, आज मला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि इथल्या इथं मारावं. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. म्हटली, मेली माझ्या मरणावर टपली काय. याला म्हणतात सांगितलं शिकवलं तेवढंच बोलायचं. तुकोबाराय म्हणतात आम्ही लोकांचं ऐकून बोलत नाही, अनुभवी आले अंगा आणि मग तो या जगा देत असे. आम्ही कुठलंही काम करत असताना कामामध्ये कामामध्ये
कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक कामामध्ये मध्ये माणसाने राम म्हटलं पाहिजे. मग कामात जर राम म्हटलं तर काय होईल? जाईल भवश्रम. या देहाला जेवढे काही कष्ट झालेत ना, सुख होईल दुःखाचे सगळे कष्ट हे नाहीसे होतात बघा. दिवसभर सगळी माणसं कामं करतात, पण संध्याकाळी तुम्ही हरिपाठाला गेलात तर तिथे गेल्यानंतर हरिपाठाला एकदा का सुरुवात झाली का माणसाच्या शरीराचा भवश्रम सगळा नाहीसा होतो. का? या जगामध्ये सगळं मिथ्या आहे. ब्रह्म सत्यं जगत मिथ्या, पण फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन हेच खरे, सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवाचं चिंतन करायचं, एकट्यानं कधी करायचं नाही. सदा नामघोष करू हरी कथा. तुकोबारायने तुम्ही करा असं म्हटले का नाही. तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, सगळ्यांनी येऊन एकत्र करू, सगळ्यांनी येऊन हरिपाठ केला, सगळ्यांनी येऊन कीर्तन केलं, सगळ्यांनी मिळून पालखीचा आनंद घेतला तर तो आनंद काही वेगळाच असतो ना. आनंदाचे डोरी आनंद, आनंदाचे डोरी आनंद, आनंदाचे डोई आनंद तरंग. जीवनामध्ये खरा आनंद आहे तो भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये. पण चिंतन करताना कंजूसपणा करायचं नाही. काही काही लोक टाळ्या वाजवतात पण विठ्ठल विठ्ठल म्हणू का नको, त्याच्यामध्ये कंजूसी करतात. काही काही माणसं जीवनामध्ये फार कंजूस असतात, त्याला मक्खी चूस म्हणतात. मक्खी चूस म्हणजे काय माहिती? एकाच्या तुपामध्ये माशी पडली, तो इतका कंजूस होता, इतका कंजूस होता, तुपामध्ये माशी पडली. त्याने विचार केला आता ही माशी पडली, हिच्या अंगाला किती तूप जाईल, म्हणून त्याने त्या तुपातली माशी काढली, जिभेवर ठेवली आणि तिचं तूप संपेपर्यंत तिला चाटून काढली, मग फेकली. त्याला म्हणतात मक्खी चूस. इतका कंजूसपणा जीवनात नसावं. एक मित्र संध्याकाळी कामावरून दोघ जण बाईकवर चालले होते. मित्राला म्हटलं मित्रा चालता चालता गाडी वळवून ना जरा भिवंडीच्या बाजारात घे. म्हटलं का? म्हटलं कंगवा घ्यायचंय. म्हटलं काय अर्जंट आहे? उद्या घे. म्हटलं नाही रे, एकच दात राहिला. आणि तरी उद्या घे. अरे कंगव्याचे सगळे दात पडले, एकच दात राहिला. इतका कंजूसपणा करतात. संसारामध्ये इतकी कंजूसी नसावी. भगवान परमात्म्याने ठेवले अनंते तसेचे राहावे, चित्ती स्वदावे समाधान. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आम्ही चवीने घेतलं. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. इतकं आम्हाला ते आवडलं, आम्ही ते चाखलं आणि मग तुम्हाला घेण्याकरता सांगतोय अभंगाचे शेवटचे. तुका मनेचा कोणी सांगे,
ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभव आहे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे एको कविता बाहेरचा अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. काहीही संपले आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटी जाताना एक सांगेल, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी, ज्या धर्मवीर संभाजीराजांनी धर्म टिकवला, धर्म जागवला, तसं आपल्यालाही आपल्या धर्माचं रक्षण करायचंय. आता काश्मीरला पहलगावमध्ये जो काही हल्ला झाला ते लक्षात घेता धर्माचं रक्षण करण्याची खूप मोठी गरज आहे. म्हणून ज्या छत्रपती शिवाजीराजांनी हर हर महादेव गर्जना करतो व महाराष्ट्र घडव, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. त्या छत्रपती शिवाजीराजांनी हर हर महादेव गर्जना करतो व महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजीराजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छतीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकवून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. तेजस हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा किती लहरा गरजाची वाजा, उगवला तारा किती लहरा गरजाची वाजा, उगवला तारा किती लहरा गरजाची वाजा.
आराधिले